सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपल्यासोबत कोसदनी जवळ एक सेलू नावाचं गाव आहे. तेथील एक लहानू भक्त आहेत. गेल्या 9 वर्षापासून ते जुळलेले आहेत. दादा जय गुरु. जय गुरु. जय लहानूजी बाबा. जय लहानूजी बाबा. सर्वात आधी तुमचा परिचय द्या, नाव सांगा. संतोष बाबारावजी कातकिडे सेलू. अच्छा, तुम्हाला श्री समर्थ लहानूजी बाबांच्या दर्शनाचा ध्यास कसा लागला हे सांगा. लहानूजी बाबाचा म्हणजे आमचे मामा कोसदनीचे असल्यामुळं हो, नाव सांगा त्यांचं. राऊत गुरुजी म्हणून. बरं. तर ते आमच्याकडे यायचे. हो. तर ते तिथं ते प्रतिष्ठान मूर्ती आहे, त्याच्यावाली पादुका आहे. हो. असे हे आहेत. आमच्या मामीला राऊत गुरुजीच्या साक्षात्कार घडलेला आहे, महाराज घडलेला आहे. बरोबर आहे. त्यासाठी आमचा मलासुद्धा पॅरलेस मारला होता. बरं. तर पॅरलेसमधून इथून खूप प्रयत्न केले, पण काही जमे नाही. पण काही यानं सांगितलं का बाबा तुम्ही जात जा, हे करत जा, म्हणून मी महाराजाच्या इथं टाकरखेडला यायचं ठरवलं. अच्छा. मग आमची मावशी निर्मला मावशी आहे, साबळे म्हणून. बरं. आमच्या गावातनी राहते. हो. तर ते म्हणत होत्या का भाऊ आपण पैदल जाऊ, पैदल जाऊ. मावशी म्हटलं मला मी शेतातनी जात असतो, पण मला शेतातनी जायला म्हटलं तर 3 वेळा बसा लागते, आपण रस्त्यानं काय करायचं. नाही म्हणे तुला यायचं आहे का, मनापासून सांग म्हणे. मी म्हटलं मनापासून यायची इच्छा आहे माझी, पण कसं का मला चालणं होईल का, आपल्याला पॅरालिसिस आहे बा मला. हां, तर खाणं पिणं आपलं कसं मधातनी. हो हो. ते म्हणे लहानूजी महाराज पाहून घेईल. बरं. बरं मग म्हटलं आता तू एवढे आग्रह करतो म्हटलं. मग तसंच आम्ही 3 जणं मिळालो. मी, निर्मला मावशी. बरं. मग ते म्हणे आपल्या 5 वाऱ्या करायच्या आहे म्हणे. बरं ठीक आहे म्हटलं 5 वाऱ्या करू म्हणलं. मग त्यांनी आम्ही पैदल 5 वाऱ्या केल्या. एकच दिवस असा गेला नाही आमचा लहानूजी बाबाचा का बाबा रस्त्यावर आम्हाला त्यांनी झोपवलं. अडचण आली कोणती एक मधातनी. मग मधामधात तुम्ही पायी येताना कुठे आराम वगैरे कशी व्यवस्था लागत होती तुमची हे सांगा. आमची म्हणजे व्यवस्था म्हणजे आमची कोणी सोयरे नव्हते. सोयरे होते, पण आम्ही असं ठरवलं होतं गावातून निघायचं. जिथं आपल्याला 6 वाजले तिथं बंद करायचा, चालणं बंद करायचं. तिथंच आपल्याला 2 भाकरी मागायच्या, जेवायचं आणि आपल्या याच्यातनी आम्ही आमच्या सोयीनं येत होतो. असं करता करता आमच्या दुसऱ्या वेळेस काय झालं. किती किलोमीटर अंतर आहे तुमच्या गावापासून हे टाकरखेडचं? आता जवळपास म्हणजे 250 किलोमीटर आहे. एवढं अंतर आहे? एवढं अंतर आहे. 7 दिवस आम्हाला. फक्त तिकडून एक फेरी पायी याचं काय, एक साईड पायी यायचं? हा, एक साईड पायी यायचं, एक साईड बसणं जायचं. बरोबर आहे. हे असा प्रवास चालू केला. दुसऱ्या वेळेसचं काय झालं? दुसऱ्या फेरीच्या वेळेस काय झालं? दुसऱ्या वेळेस म्हणजे आम्हाला 6 वाजले. मी म्हटलं मावशी 6च्या नंतर आपण कुठे बसायचं नाही. मग ते ज्ञानेश्वराचं मंदिर होतं आशेगावला. बरं. तर असा एक चमत्कार घडला तिथं का खरोखर असं वाटे का बुवा या गावात तर आपलं कोणी नाही बुवा. आपलं कसं बुवा जेवण्याचं तर जाऊ द्या, झोपण्याचं हे. तर मग आम्ही एका जणानं असंच सांगितलं का तिथं म्हणे मोठं मंदिर आहेत बुवा म्हणे, त्या मंदिरात तुम्हाला झोपता येते म्हणे. मी म्हणला डबे आमच्या सोबत आहे, आम्हाला फक्त झोपण्यासाठी पाहिजे. तर तिथे एक गृहस्थ आले. त्यांनी सांगितलं का म्हणे तुम्ही म्हणे लहानूजी महाराजाचे भक्त आहे, तुम्ही तिथं झोपू देत नाही म्हणे, तुम्ही आमच्या घरी या म्हणे. म्हणून ते त्यांच्याकडे आम्हाला नेलं. तिथं आम्हाला जेवू घातलं, झोपायला दिलं. दुसऱ्या दिवशी डब्बा दिला बांधून. तर आम्हाला असं म्हणजे का येता येता म्हणजे असे हे पडायचे, पण केव्हा आम्हाला कोणती अडचण गेली नाही, पैशाची गेली नाही. एक वेळेस तर आमच्या मंदिरच्या तिथं आमचे थैलेच हरवले होते. दोन्ही बॅगा हरवल्या होत्या मावशीच्या आमच्या. तरी पण लहानूजी महाराजांना आम्हाला काही हे नाही केलं. बाबानं मग त्यांना सांगितलं, बाबा म्हटलं इथं थैले हरपले तर जाऊ द्या म्हणे. तर असंच त्या माणसाने एकाला त्या मावशीला साडी दिली, मला एक पंचा दिला, बाबाने दिला, मंदिरात दिला. असं हे घडत आलं. माझी सुखरूप तुमचा प्रवास होत गेला. आणि 5ही वाऱ्यात समापन झालं. हो, 5ही वाऱ्या झाला. बरोबर. तरी पण इथं पैदल येऊन इथं मी सेवा करायची.
असं मनापासून 1 तास पौर्णिमेला यायचे का? नाही, आमच्या मावशी दर बरं पौर्णिमेला किती दिवस लागायचे तुम्हाला? 9 दिवस लागायचे. 9व्या दिवशी इथं यायचं. बापरे. तर 9 दिवस आधी तुम्ही प्रवास सुरू करायचे. प्रवास चालू करायचा. हे तर मी सांगितलं का मी एकटाच प्रवास करत येतो, हो तुम्ही पालखीत येत नाही, कोणाच्या ह्याच्या येत नाही. आता ते आमच्या मामाची पालखी असल्यामुळे हो हो येते कोसदनीवरून येते, तुमच्या देऊरवाडीवरून येते. देऊरवाडीनं येतात पालख्या. बरोबर आहे. कारण एवढा चमत्कार आमच्या बाबांना दिलेला आहे हो आणि मला यायची कोणाची गरज नाही आहे. तुम्ही एकटेच येता का? नाही, मावशी आणि मी येतो अच्छा. आणि मला गरज फक्त देवाची आहे, देवाची महाराजांची महाराजाची आहे. महाराजांच करता येतात. येतो. बरोबर. तर जे आपल्या अवस्था सेवा करणं होते या परिसरात तेवढी सेवा मी देत असतो. जय गुरु. बरं. जय गुरु. श्री संत लहानजी महाराज की जय.